स्वानंदी वहिनी, मी काय म्हणतोय, आता ना होळी येते बरोबर, तर होळीच्या दिवशी हा सगळा विषय विसरून जावा, संपवावा आणि सगळं रेग्युलर सुरू करावं. हा, मी नंतर करू का जरा फोन? नंतर ऐक ना, नंतर कशाला, मला फक्त सांग. माझा पगार क्रेडिट झाला अकाउंटमध्ये आणि मला ना घरात बसून असा पगार घेणं योग्य नाही वाटत. मला खूप कसं तरी होतंय, त्यामुळे मला असं वाटतं की मी काम सुरू केलं पाहिजे. हो हो, बरोबर आहे. हा म्हणजे मग करू ना मी कंपनी जॉईन. काय काय वाटतं तुला? नाही नाही नाही, नको नको नको. अगं पण असं कसं चालेल, का नको? आपण नंतर बोलूया आता. नंतर बोलू म्हणते ना. अगं पण ऐक ना, जरा याला समजावून सांग ना प्लीज. पेशन्स म्हणून नाहीये याच्यात. इतका कळवळा आहे ना समोरचा. चॉईस दिला ना, आत्ता जाऊन त्याला मिठी मारेल, त्याला कोणीतरी फसवेल, त्याचं नुकसान होईल असंच म्हणत बसलाय. लगेच जाऊन जॉईन करणार ऑफिस असं म्हणतोय. हा जरा याला सांग. आणि जोपर्यंत तू हो म्हणत नाहीस तोपर्यंत जायचं नाही असं मी बजावून सांगितलंय हा त्याला. स्वानंदी तू एक मिनिट थांब, मला दे एक मिनिट. हॅलो, ऐक स्वानंदी वहिनी, मी तुला खरं प्रामाणिकपणे सांगतो, मला ना घरात नुसतं असं बसून पगार घेणं हे खूप गिल्टी वाटतंय ग. हे बघ, समोर माझा मित्र आहे पण त्याबरोबर तो माझा बॉस सुद्धा आहे. आणि हो, त्याचं नुकसान होतंय, लोक त्याचा गैरफायदा घेतात हे तुलाही माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मला असं वाटतं की मी जॉईन करावं, त्याला गरज आहे माझी. आणि झालेल्या पगाराला तरी जागलं पाहिजे ना. काय वाटतं तुला? काय झालं? काही नाही. काही नाही म्हणजे काहीच नको करू. नाही नाही नाही, असं नाही. मग कसं? काहीतरी आहे. काही नको नको म्हणजे अगं मग तूच सांग ना, काय करू? नाही, नको नका करू. काही नको, काही नको. काही नको असं कसं? कोण आहे? बाबा. बाबा? हो. तुम्ही बाबांना अरे कार्य करता? छे नाही नाही नाही, अरे अरे वगैरे नाही. मी आहोच म्हणते ना, मी तुम्हाला आहोच म्हणते. मी त्यांना सांगते की आईला सांगा, काही नको. अगं वहिनी, कोणाच्या आईला काय सांगू मी? आणि कुणाच्या? माझ्या. अगं पण तुझ्या आईला मी काय सांगू आता? काहीच नको, काहीच नका सांगू. अहो काय सांगायचं एवढं? ऐका ना, मी जरा नंतरच बोलते ना. तू असं विचित्र का बोलतीयस? नंतर बोलते मी. मला दे फोन, मला बोलायचं त्यांच्याशी. तुम्हाला? बाबांशी? हो द्या. मी नंतर लावून देते ना फोन तुम्हाला. अगं पण आत्ता काय प्रॉब्लेम आहे सांगायला, मला कळत नाहीये. आता नको. आता त्यांचा फोन चालूच आहे ना. मला जरा त्यांच्याशी होळीबद्दल बोलायचं आहे. द्या. ठीक आहे बाबा. हॅलो बाबा. आनंद. बाबा, राजवाडे आहेत माझ्या बरोबर. राजवाडेंना तुमच्याशी बोलायचंय, कळतंय ना? राजवाडेंना बोलायचंय, ते बोलणार आहेत आता तुमच्याशी. अहो परत तेच काय सांगताय तुम्ही? काय ग, त्याने फोन फेकला काय? बाबा, तुम्ही नीट बोला. हा, राजवाडे असणार आहेत आता. ह्याच्या पुढचा आवाज राजवाडेंचा असेल. हा बाबा नमस्कार.